नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण सध्याच्या एका ज्वलंत समस्येविषयी विचार केला होता. त्यातही मंडळी, कुठल्याही समस्येविषयी विचार करताना किंवा उपाययोजना जर का आपल्याला योजायच्या असतील ना, तर त्यासाठी ती समस्या नेमकी काय आहे, तिची वस्तुस्थिती काय, तिच्या मागची कारणं काय, हे सगळं जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या रस्त्यावरची भटकी कुत्री आणि त्यांचे होणारे हल्ले, ही जी समस्या आहे ना, या समस्येविषयी आपण सर्वांगीण माहिती घेतली. तसं बघितलं ना, तर कुत्रा हा आपल्या सगळ्यांना आवडणारा प्राणी आहे, आपला मित्र आहे. पण हा मित्र जेव्हा आपल्यावरती हल्ला करतो तेव्हा आपण काय करायचं, कायद्यामध्ये याच्याविषयी काय माहिती आहे, या सर्व बाबी मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतल्या, ज्या अनेकांना आवडल्या. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, प्रेरणादायी आहे. मंडळी, एका महामंडळाची रौप्य महोत्सवी वाटचाल आज आपण जाणून घेणार आहोत. मनापासून आणि अत्यंतिक तळमळीने जनतेसाठी जर का काम केलं ना, तर त्याची फळं चांगलीच मिळतात. हा वस्तुपाठसुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी ही जी एक घोषणा आहे, ती घोषणा ऐकून घ्या. एक मराठा 1,00,000 मराठा उद्योजक, ह्या घोषणेच्या माध्यमातून ज्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 हजार मराठा उद्योजक तयार झाले, त्या दिवशी ह्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं एक वेगळं स्वरूप आम्हाला पाहायला मिळेल. आरक्षण मिळण्याकरिता संख्या कमी जास्त होऊ शकते, पण उद्योजक करण्याकरिता कुठल्याही प्रकारची संख्या या ठिकाणी नाही आहे. म्हणूनच मी म्हणतो, एक मराठा 1,00,000 मराठा उद्योजक. हे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. या महामंडळानं 27 नोव्हेंबर 2023 या दिवशी 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. म्हणजेच त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केला त्यांच्या नवनवीन योजनांमधून. 1998ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय मनोहरजी जोशी साहेब व स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते. आणि त्या काळामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष स्वर्गीय किसनराव वरखिंडे, जे नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, ते त्या ठिकाणी होते. आणि त्या काळामध्ये राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याची वर्षानुवर्षी असणारी परंपरा आणि त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार यावं याकरिता मराठा महासंघाने त्यावेळेला पाठिंबा दिला होता. काही मागण्या त्यांनी ज्या मांडल्या होत्या, त्या मागण्यामध्ये एक मागणी होती स्वर्गीय वरखिंडे साहेबांनी जी केली होती, की ज्या पद्धतीनं प्रत्येक समाजाला महामंडळ आहे, अशाच प्रकारे मराठा समाजालाही महामंडळ असावं. ह्या महामंडळाला नाव अण्णासाहेब पाटील यांचं देण्यात यावं. या विनंतीला मान्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या महामंडळाला मान्यता दिली आणि 98ला हे महामंडळ सुरू झालं. 27 तारखेला सोमवारी 2023ला या महामंडळाला 25 वर्ष पूर्ण होते आहेत. मला याचा मनापासून या ठिकाणी आनंद आहे. मंडळी, दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांचं योगदान फार मोठं आहे. त्यांचा प्रेरक इतिहास आहे ना, तोही आपण समजून घेऊया. वडिलांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची एक मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. राज्याच्या विधान परिषदेवरती ते आमदार म्हणून त्या ठिकाणी होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्याच माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्येही कामगार, मराठा वेगवेगळ्या विषयाची मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला दौरा केला तेव्हा तर एक लक्षात आलं
की केंद्र सरकारने SC आणि ST या 2 समाजाला आरक्षण दिलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये काही समाजाला आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जातीमध्ये विभिन्नता आरक्षणा नावाखाली होण्यापेक्षा आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं हा त्यांनी पहिला विचार या राज्य सरकारला त्यांनी त्या ठिकाणी मांडला. महाराष्ट्रामध्ये दौरे करताना त्यांच्या एक लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे आणि माथाडी कामगार त्यावेळेला 99% मराठा समाजाशी निगडीत होता. आणि म्हणून डोंगरी भागातला कामगार शेतकरी जो मुंबईमध्ये हमाली करता करता माथाडी कामगार झाला, मग त्यांच्या मुलांचं भवितव्य काय, हमालीच का, हे वडिलांना कधी पटत नव्हतं. आणि म्हणून 22 मार्च 1982ला त्यांनी त्या ठिकाणी राज्य सरकारला आंदोलन केलं. राज्य सरकारच्या समोर मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये अपेक्षित काय होतं तर स्वर्गीय बाबासाहेब भोसले राज्याचे मुख्यमंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना पारदर्शकपणे त्यांना अपेक्षा होती की त्यांना न्याय मिळेल. परंतु दुर्भाग्यानं त्यावेळेचं असणारं केंद्राचं सरकार हे काँग्रेसचं होतं, राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. आणि वडिलांचा जो करारी स्वभाव होता तो स्वभाव एवढा होता की वडिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा काम हाती घेतलं तर ते पूर्ण करायची सवय होती. आणि त्या काळातील लोकांचा प्रतिसाद पाहता वडिलांनीही मान्य केलं की निर्णय जर मिळाला नाही तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही. आणि त्यांनी 23 मार्च 1982ला सकाळी 7:15च्या दरम्यान राहत्या घरी आपल्या मराठा बांधवांना, आपल्या महाराष्ट्रामधील गरीब समाजाच्या लोकांना आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं नाही या मुद्द्यावरती आपलं बलिदान त्यांनी त्या ठिकाणी दिलं. दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीला आणि कार्याला आपण सलाम करूया. त्यातही मंडळी, या महामंडळाच्या यशस्वी वाटचालीमध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरांचं. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर त्या काळातील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते. हे त्यांच्या लक्षात आलं की महामंडळ हे फक्त कर्ज देणारं नसून त्यामधून त्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण काहीतरी वेगळं घडवावं लागलं पाहिजे. आणि त्यांनी थोडंसं आत्मचिंतन केलं, काहींचा सल्ला घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक जाहीर केलं की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळातून दिलं जाईल. खरं म्हणजे व्याज हा एक मोठा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतात, देशावरती आहे की शेतकरी व्याजामुळेच आपल्या आयुष्याचं कधीकधी बलिदान देतो, कधीकधी आपला जीव संपवतो. कित्येक नवीन तरुण वर्ग व्यवसायामध्ये बँकेतून कर्ज घेतल्यानंतर व्याज कसं फेडणार या भीतीने व्यवसायामध्ये धाडस करत नाहीत. ही गोष्ट खरी आहे की काही परप्रांतीय आहेत, मराठी माणसांपेक्षा काही इतर माणसांनी धाडस केलं. काही समाजाची लोकं आहेत जी कमी व्याजामधून लोक पैसे देतात, पण मराठा समाजाला अशा प्रकारचं कुठलाच हातभार किंवा आधार मिळाला नव्हता. आणि म्हणून फडणवीस साहेबांच्याच विचाराने हे महामंडळाची पुनर्जीवितता करण्यात आली. आणि त्यांनी मला 2018च्या ऑगस्टमध्ये साधारण त्यावेळेला जबाबदारी दिली आणि मला महामंडळाचा चेअरमन पदाची जबाबदारी दिली. मराठा समाजाला उद्योजक बनवण्याचं ह्यांचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने महामंडळाची वाटचाल सुरू आहे. मराठा समाजाला जर उद्योजक केलं, जे आपले विचार आहेत ह्याच्यामध्ये मला माझं योगदान मोठ्या प्रमाणात दिलं. तर त्यांनी मला एकच सांगितलं की नरेंद्र, प्रवास करा म्हणजे जिल्ह्यात जा, तालुक्यात जा, लोकांना भेटा, त्यांच्या अडचणीला जाणून घ्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वडिलांचं नाम, कार्य हे मोठं करण्याच्या मार्गीच काम करावं. आणि त्यांनी दिलेले मला जे आदेश होते, काही सूचना होत्या, त्याचं पालन मी केलं. आणि मला विश्वास वाटला की ज्या वेळेला मी ग्रामीण भागात जायला लागलो त्यावेळेला ग्रामीण भागाची गरिबी, तिकडचे असणारे तरुण वर्गाला प्रवाहामध्ये यायची इच्छा आहे परंतु बँका कर्ज देत नाहीत, असे काही प्रश्न निर्माण झाले. मग टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही ते प्रश्न मार्गीच लावले. बँकेने कर्ज दिल्यानंतर त्या कर्जावरचं जे व्याज असतं ना, त्या व्याजाचा परतावा हे महामंडळ देतं. व्याज परतावण्याचं कॉन्सेप्ट आहे ना, हे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचंच एक संकल्प आहे. याचं कारण काय आहे की तुम्ही एकदम एकाच रकमेला जर सबसिडी दिली असती तर यदा कदाचित तो जो लाभार्थी आहे यांनी बँकेचे राहिलेले कर्ज फेडले नसते, त्यांचे अकाउंट्स अनियमित गेले असते, NPAला गेले असते, सिबिल खराब झालं असतं, बँक अडचणीमध्ये आलं असतं.
आणि जिथं बँकेला जास्त प्रमाणामध्ये मराठा उद्योजक घडवण्याकरिता लोन देण्याची त्यांची संकल्पना असेल, त्यांचं नियोजन असेल, त्याच्यामध्ये खंडितपणा आला असता. त्याच्यामुळे ना व्याज परतावा दिल्यामुळे लाभार्थ्यांना एक काय सवय लागली की बँकेला चांगला ग्राहक मिळाला. त्या ग्राहकाच्या बरोबर त्यांनी बँकेमधून घेतलेलं कर्ज दर महिन्याला फेडावं लागलं. आता काही व्याज परतावा किंवा काही इन्स्टॉलमेंट 3 महिन्यासाठी आहेत, 6 महिन्यासाठी आहेत. त्याच्यामुळे तिथं वेळेवेळ ते जे पैसे आल्यानंतर ते फेडत असतात आणि दर महिन्याला व्याज परतावा मिळेल याचं आम्ही त्या ठिकाणी खबरदारी घेत असतो. या बाबतीतली गेल्या 25 वर्षातली जी आकडेवारी आहे ना ती आपण जाणून घेऊया. खूप कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राचं 25 वर्षाचं आजचं यश म्हणजे या योजनेअंतर्गत 70,000 मराठा समाजाच्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी तरुणांनी कर्ज घेतलेलं आहे. या कर्जाला बँकेने साधारण 5,600 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून 602 कोटीचं व्याज परतावा त्यांना दिलेलं आहे. मी म्हणेन 602 कोटीची सबसिडी 2018 पासून ते आजपर्यंत मराठा बांधवांना दिलेली आहे, जी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महामंडळाला एवढं मोठं यश प्राप्त होताना मला दिसत नाही. त्याचबरोबर या राष्ट्रीयकृत बँकांकडनं कर्ज घेतल्यानंतर 2 प्रकारची क्रेडिट गॅरंटी दिली जाते. एक क्रेडिट गॅरंटी शेतीपूर्व व्यवसायाला दिली जाते. दुसरी क्रेडिट गॅरंटी आम्ही MSMEच्या माध्यमातून जे छोटे मोठे व्यवसाय त्यांना दिली जाते. त्या क्रेडिट गॅरंटीची जी वर्षाची फीज असते ती पण आम्ही महामंडळाच्या वतीनं लाभार्थ्यांना देत असतो. या बँकेच्या योगदानामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेचंही योगदान फार मोठं आहे. परंतु त्या बँकेंना त्या ठिकाणी मॉर्गेज घेतलं जातं, कारण RBIचं आणि सहकार क्षेत्रातले काही नियम आहेत की मॉर्गेज घेतल्याशिवाय लोन देऊ नका. त्याच्यामुळं त्यांनी मॉर्गेज घ्यावं लागतं, ही त्यांची अडचण आहे. मग त्यांना क्रेडिट गॅरंटी दिली जात नाही. म्हणजे जो लाभार्थी किंवा जो शेतकरी किंवा जो उद्योजक आपण मॉर्गेज देऊ शकतो अशा प्रकारची तरुण मुलं त्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं कर्ज घेत असतात. NBFCने पण फार मोठा रोल त्या ठिकाणी केलेला आहे. प्रायव्हेट बँकेनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या बँक प्रणालींच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये एक खंबीर मराठा उद्योजक त्या ठिकाणी पायावर उभा राहिलेला आहे. 25 वर्षाच्या या प्रवासामध्ये बँकेचं मोठं योगदान आहे. राष्ट्रीयकृत बँका आहेत, सहकारी बँका आहेत, NBFC आहेत, प्रायव्हेट बँका आहेत. कारण यांनी मराठा बांधवांच्यावरती विश्वास टाकला किंवा त्यांनी एक विश्वासाचा एक हात पुढा केला आणि तो हात इतका घट्ट झाला की त्यांचं नातं इतकं जोडलं झालं की काही बँकांनी भविष्यामध्ये त्याच तरुणांना मोठे कर्ज देण्यासाठीही त्यांनी त्या ठिकाणी पावलं उचललेली आहेत. मंडळी, या महामंडळाच्या अनेक योजना आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर योजना ही अतिशय लोकप्रिय झालेली आहे. शेतकरी आपल्या पायावर उभा राहावा हे ध्येय यातून साध्य होत आहे. महामंडळाच्या माध्यमातून कुठल्याही व्यवसायाची काय अट नाही आहे. कुठलाही व्यवसाय करा, त्या व्यवसायाला बँकेने कर्ज दिलं पाहिजे आणि आपल्याला बँकेने दिलेले कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देणार, ही आमचं ब्रीदवाक्य आहे. याच्यामध्ये आमच्या अटी शर्ती काहीच नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर योजना ही खूप यशस्वी त्या ठिकाणी झाली. खरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना आहेत कृषी खात्याच्या, त्याच्यामध्ये ट्रॅक्टरमधून काही सबसिडीज मिळत होते विशिष्ट असणाऱ्या समाजाला. त्यात मराठा समाजाचं काहीच योगदान नव्हतं. परंतु अशा वेळेला मराठा समाजाला या योजनेचा लाभ मिळायला लागला आणि ग्रामीण भागातला शेतकरी स्वतः शेतीसाठी आणि शेतीच्या निगडीत असणाऱ्या व्यवसायासाठी ट्रॅक्टर योजना घ्यायला लागली. पहिल्या टप्प्यामध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये 2,500-3,000 हजार ट्रॅक्टर योजना त्या ठिकाणी यशस्वी झाली. ग्रामीण भागाचा शेतकरी स्वतःचा ऊस, इतरांचा ऊस, मालवाहतूक अशा प्रकारच्यासाठी तो ट्रॅक्टरचं ट्रॉलीसकट वापर केला गेला. स्वतःची शेतीची मशागत करत असताना इतरांच्या शेतीची मशागत करून त्या ठिकाणी लावणीची कामं, पेरणीची कामं ही सगळी कामं त्या ठिकाणी करण्यात आली. या महामंडळाची वाहन कर्ज योजना ही खूप प्रसिद्ध आहे. हार्वेस्टरमध्ये लोकांनी घेतले. काही ठिकाणी वाळूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात, तर काहींनी डंपर घेतले, काहींनी फोरक्लिप घेतले, जिथे मोठे मोठे वेअरहाऊस जिथे आमचे असतात. काही आमच्या शहरी भागातल्या लोकांनी टुरिस्टच्या गाड्यासाठी घेतले. हे म्हणजे फार मोठं यश आहे.
कारण आजकाल व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये टुरिस्टची संख्या वाढायला लागलेली आहे. त्यात मग CNG किट आहे ते टाकून लोकांनी वापर केलेला आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बलेरो गाडी घेतलेली आहे, छोटे छोटे पिकअप्स घेतलेले आहेत. म्हणजे छोटे वाहतूकदारापासून ते मोठ्या ट्रकच्या वाहतूकदारापर्यंत, ट्रेलरच्या वाहतूकदारांपर्यंत, हार्वेस्टरपर्यंत, JCP पर्यंत, म्हणजे काय काय लोकांनी JCP घेतलेत, फोकलँड घेतलेत. म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांनी इतकं धाडस दाखवलं आणि त्या धाडशीच्या पाठी त्यांना यश मिळालं आणि त्या यशामागे महामंडळ कारणीभूत आहे हे सांगायला मला मनापासून आनंद वाटतो. आणि भविष्यासाठी या महामंडळाने अनेक योजना आखलेल्या आहेत. भविष्यामध्ये आमची संकल्पना आहे की एखाद्या लाभार्थ्यांनी व्यवसाय करण्यासाठी LOI जर जनरेट केला त्याला महामंडळाच्या खर्चातून स्किल डेव्हलपमेंट जे आमचं केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी ट्रेनिंग देतं व्यवसाय करण्याकरिता, यांच्याशी आमची इच्छा आहे की त्याला जोडावं. ह्या जोडल्याचा एक काय फायदा होतो की त्याला जी ट्रेनिंग मिळेल त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला व्यवसायाची अधिकची माहिती मिळेल. अकाउंट्समध्ये प्रॉफिट कसं जास्त त्या ठिकाणी कमवता येईल, लॉस कशा पद्धतीने कमवता येईल, कमी करता येईल ह्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान मिळेल. आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बँकही विश्वासाने त्या मराठा समाजाच्या तरुणांना कर्ज देईल. सध्याचा आधुनिक तंत्रयुग लक्षात घेता एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर आता तयार करण्यात येणार आहे. मराठा उद्योजक झाल्यानंतर त्याला बॅकअप सपोर्टही देणं गरजेचं आहे. आम्ही विचार करतो की काहीतरी एक कॉल सेंटरसारखं असावं. जर एखादा आमचा मराठा उद्योजक त्याला जर वेळेवर व्याज परताना आला नाही तर कुणीतरी त्याला फोन केला पाहिजे किंवा त्याचा फोन तिकडे गेला पाहिजे. त्याच्याकडचे काही डॉक्युमेंट्स कधी कधी चुकीचे अपलोड होतात, त्याच्यामुळे त्याला व्याज परताना मिळत नाही आणि तो थोडासा नाराज होऊन जातो किंवा परत अडचणीत येतो. त्याच्यासाठी आम्हाला बॅकअप सपोर्ट करायचं आमच्या डोक्यात आहे. आता आधुनिक पद्धतीमध्ये आपण चाललेलो आहे बऱ्यापैकी. आता मोबाईलवरती सगळे ॲप्लिकेशन्स येत चाललेले आहेत. आमच्या लाभार्थ्यांना सेवा केंद्राकडे जावं लागतं, कधी कधी CSC सेंटरकडे जातो किंवा सायबर कॅफेमध्ये जातो. परंतु कधी कधी त्या लोकांनाही अपुरी माहिती असल्यामुळे योग्य कागदपत्र अपलोड होत नाहीत. त्याच्यामुळे आता आम्ही काही बँकेची मदत घेऊन आम्ही त्या ठिकाणी स्वतःचं एक ॲप डेव्हलप करायचा विचार करतो आहे की ज्या ॲपमध्ये त्या लाभार्थ्यांची व्यवसायाची माहिती, त्यांनी फोटो अपलोड करणे, त्याने सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करणे, त्याला किती व्याज आला, किती व्याज यायचा बाकी आहे, हे सगळं तो त्या ठिकाणी मोबाईलमधून अपलोड करू शकेल. शिक्षणाच्या बाबतीतही या महामंडळातर्फे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो अतिशय लाभदायी आहे. आपण सगळ्यांनी तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. मग आता आम्ही असं ठरवलं की तो जो मराठा समाजाचा तरुण आहे त्यांनी बँकेमधून शिक्षणासाठी कर्ज घ्यावं आणि त्या कर्जावरचं व्याज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल. हा एक मोठा धोरणात्मक निर्णय आहे. पण याला आम्ही सीमित ठेवणार नाही. भविष्यामध्ये त्याला वाटलं मला व्यवसाय करायचा आहे तर त्याला परत एकदा कसा लाभ मिळेल ह्याच्यासाठी आम्ही कायदेशीर त्या ठिकाणी तरतूद करणार आहोत. मोठ्या उद्योजकांपेक्षा सुद्धा लहान लहान उद्योजक निर्माण करावेत ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना हे महामंडळ राबवत आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब सदैव म्हणतात की मोठ्या उद्योजकपत्यांपेक्षा सामान्य घरामध्ये जर छोटे छोटे उद्योगपती त्या ठिकाणी जर निर्माण झाले तर देशाचा विकास त्या ठिकाणी होईल. ग्रामीण भागातल्या निर्माण केलेल्या वस्तू जर शहरी भागांमध्ये आम्ही पोचवू शकलो आणि त्यांना मालाला खप जर मिळाला तर त्या ठिकाणी लाभ होईल. मला एक सांगायला परत एक आनंद वाटतो की तुळजापूरसारख्या देवस्थानाच्या इकडेही महामंडळाचे लाभार्थी आहेत. आमची नाशिक जिल्ह्याची वणी सप्तशृंगी मातेमध्येही आमचे लाभार्थी आहेत तिथे, जे देवाच्या पूजनासाठी लागणारे सगळे सामग्री त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचाही लाभ त्यांना मिळालेला आहे. महालक्ष्मी मंदिर असो, कुठल्याही ठिकाणी धर्मस्थळावरती कुठल्याही व्यवसायाला आपण बँकेतून कर्ज घ्या. आपण घेतलेलं कर्ज हे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून व्याजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जाईल. मंडळी, छत्रपती संभाजीनगरमधली एक छोटी उद्योजक ताई जी आपल्या महामंडळाची लाभार्थी आहे, तिने आपल्या उत्पादनातून चटईचं उत्पादन ती करते. त्या उत्पादनातून तिने थेट G20 पर्यंत भरारी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सामान्य परिवारातली महिला जी पहिल्यांदा नवरा बायको एका कंपनीमध्ये काम करत होती. करता करता तिला योजनेची माहिती मिळाली. तिने योजनेमधून 6 लाखाचं लोन घेतलं आणि लोन घेता घेता तिने चटईचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला.
तिच्या चटईचा व्यवसायाचा इतका प्रसिद्ध झाला की तिला दिल्लीमध्ये G20च्या कार्यक्रमाला अधिकृतपणे बोलवलं गेलं आणि तिचा सन्मान केला. आमच्या अर्चना हंडेभराडताई पाटील या ताईचं यश हे खरं म्हणजे इतकं मोठं आहे की भविष्यामध्ये त्यांचा व्यवसाय इतका यशस्वी होत चाललेला आहे की त्यांना भविष्यामध्ये अजून बँकेने त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. किंबहुना अशा लाभार्थ्यांना महामंडळ परत काय चांगलं करू शकतो का, अशा प्रकारचाही आम्ही त्या ठिकाणी विचार करतो. महामंडळाच्या सहकार्यानं स्वतःच्या पायावर उभं राहावं, आत्मनिर्भर व्हावं, उद्योजक बनावं, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा प्रत्येक घटक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. माझ्या मराठा उद्योजकांना मी खरंच एक त्यांचं अभिनंदन करतो की हे खरं यश आम्हाला तुमच्यामुळे मिळालेलं आहे. सरकार योजना जाहीर करत असतात, परंतु त्याचा लाभ घेण्याचं काम लाभार्थ्यांचं असतं आणि प्रामाणिकपणे लाभ घेतल्यानंतर तो लाभ फेडतो हा सगळ्यात मोठं कौतुकास्पद आहे. नाहीतर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमध्ये फार अशी तफावत राहते. लाभार्थी लाभ घेतात, परतफेड करत नाही, बँका अडचणीमध्ये येतात. परंतु या योजनेअंतर्गत माझ्या मराठा बांधवांना, बंधू आणि भगिनींनी जो एक म्हणतात ना एक बेंचमार्क तयार केलेला आहे, या बेंचमार्कच्या माध्यमातून यदाकदाचित देशाच्या असणाऱ्या सरकारलाही ह्या महामंडळाचा कार्यक्षेत्र, कार्य आणि लाभार्थ्यांचा विचार करावा लागेल. त्याच्यामुळे या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये तुमचं योगदान मोठं आहे. मी तर एक नाममात्र आहे. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संधी दिली, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला आज एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिली. मला संधी मिळाली, ही संधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता तुम्ही प्रामाणिकपणे कर्ज घेऊन पायावर उभा राहावा आणि रोजगार निर्मिती करावी, एवढी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा 1 लाख मराठा उद्योजक ही घोषणा नक्कीच प्रत्यक्षात अवतरेल ही मनोकामना. एक मराठा 1 लाख मराठा उद्योजक ह्या घोषणेच्या माध्यमातून ज्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 हजार मराठा उद्योजक तयार झाले, त्या दिवशी ह्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं एक वेगळं स्वरूप आम्हाला पाहायला मिळेल. आरक्षण मिळण्याकरिता संख्या कमी जास्त होऊ शकते, पण उद्योजक करण्याकरिता कुठल्याही प्रकारची संख्या या ठिकाणी नाही आहे. म्हणूनच मी म्हणतो, एक मराठा 1 लाख मराठा उद्योजक. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांकडून या महामंडळाला अनेक अनेक शुभेच्छा. मंडळी, ह्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.